मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आज दोन स्टेटमेंट केले जे अत्यंत महत्त्वाचे होते. त्यातलं पहिलं स्टेटमेंट असं होतं की महाराष्ट्रामध्ये सध्या गोळीबाजार सुरू आहे आणि दुसरं स्टेटमेंट जे होतं त्याचा अर्थ असा होता की अमित शहा जे आहेत त्यांच्याविरोधात घोषणा देणं म्हणजे तडीपारीसाठी तो क्रायटेरिया असू शकत नाही. हे दोन स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचे उच्च न्यायालयाने दिले होते. हा एक प्रकारे सरकारसाठी आणि भाजपसाठी मोठा झटका असू शकतो. त्याचं कारण असं की प्रकरण आपण एकदा समजून घेऊया की नेमकं हे प्रकरण काय होतं. गेल्या वर्षी एस-डी-पी-आय पक्षाचे सरचिटणीस जे आहेत सईद अब्दुल वहीद चौधरी यांनी सी-ए-ए आणि केंद्र शासनाच्या काही कायद्याविरोधात आंदोलन केले होते. तर त्या आंदोलनानंतर त्यांच्यावरती 5 गुन्हे दाखल झाले होते. ते गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आलं होतं. तडीपार करणारा जो आदेश होता त्याला त्यांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं. याच्यावरतीच ही सुनावणी होती आणि त्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सांगितलं की तुम्ही अमित शहांच्या विरोधात घोषणा देणं किंवा एखाद्या आंदोलन करणं, भाजपविरोधात सरकारविरोधात आंदोलन करणं म्हणजे हा तडीपारीसाठी कुठेतरी न्याय होऊ शकत नाही किंवा क्रायटेरिया ठरू शकत नाही. आणि या प्रकारे त्यांनी पोलिसांच्या पद्धतीवरती सुद्धा न्यायालयाने ताशेरे ओढले होते, की बाबा तुम्ही तडीपारीसाठी हा निर्णय कसा लावू शकतात, न्याय कसा देऊ शकतात किंवा म्हणजे क्रायटेरिया कसा लावू शकतात. हा म्हणजे प्रत्येकाचा जो मूलभूत अधिकार आहे आंदोलनाचा किंवा घोषणाबाजी करण्याचा, तर त्यावरतीच हा एक प्रकारे अन्याय असू शकतो. महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरात आपण अशा अनेक प्रकरणं पाहिले असतील किंवा अनेक असे पक्षप्रवेश पाहिले असतील, की ज्यामध्ये जे नेते होते ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते आणि त्यांनी त्या पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावरती सुरू असलेले खटले किंवा जे काही प्रकरणं होते ते मागे घेण्यात आले किंवा त्या प्रकरणामध्ये काहीतरी शांतता आली किंवा त्या प्रकरणाची चौकशी सरकारने किंवा तपास यंत्रणांनी थांबवल्याचं आपल्याला दिसून आलं होतं. तर यावरूनच उच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट आपल्या एका सुनावणी दरम्यान दिलं. न्यायालयाने सांगितलं की म्हणजे अशा प्रकारे एखाद्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्याला त्याचा खटला थांबवणं किंवा क्लीन चिट देणं म्हणजे हे धोक्याची घंटा आहे आणि सत्ताधारी पक्षाचा किंवा इतर पक्षांचे असतील तर अशा प्रकारे जर आपण राजकीय नेत्यांना किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना जर आपण पक्षात घेऊन प्रवेश देणार असो तर तो हा एक प्रकारे घोडेबाजार असल्याचंच चिन्ह म्हणजे याच्यातून दिसून येतं. तर त्यानंतर त्यांनी लावी सुनावणी दरम्यान सुद्धा एक त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की म्हणजे कुठलाही सत्ताधारी पक्ष असेल ज्यावेळेस असे पक्षप्रवेश तो इतर नेत्यांना देतो त्यावेळेस हा पक्षप्रवेश म्हणजे एक प्रकारे क्लीन चिट देणं म्हणजे काय तर वॉशिंग मशीनमध्ये त्यांना स्वच्छ केल्यासारखाच हा भाग असतो. त्यामुळं न्यायालयाने जे स्टेटमेंट दिलं की बाबा जी टीका भाजपवरती होते की इतर पक्षामध्ये असताना त्या नेत्यांना त्यांच्यावरती आरोप केले जातात, गंभीर आरोप केले जातात, त्यांच्यावर पाठीमागे चौकशींचा ससेमिरा लावला जातो. परंतु तेच नेते ज्यावेळेस भाजपमध्ये किंवा इतर सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस त्यांच्या समोरची जी त्यांच्या भोवतीची चौकशीची फेरा असतो किंवा चौकशीची जी यंत्रणा असतात त्यात अचानकपणे थांबवले जातात आणि त्यामध्ये ईडी असेल, CBI असेल किंवा इतर यंत्रणा असतात त्यांचा तपास म्हणजे चौकशी ज्या असतात त्या थांबवल्या जातात. म्हणजे एक प्रकारे हा भाजपसाठी सुद्धा उच्च न्यायालयाने म्हणजे झटकाच म्हणू शकतो की बाबा तुमचा पक्ष म्हणजे काय वॉशिंग मशीन नाही असं ते समोर येतं आहे.